अमरावती मध्यवर्ती बसस्थानक येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 78वा वर्धापन दिन आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अमरावती आगार प्रशासन व एकमेव मान्यता प्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके, आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे मॅडम, प्रीतीताई संजय बंड, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष नंदकिशोर नवाथे, विभागीय सचिव मोहित देशमुख, मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर आदींसह मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सांगितले की वर्ष 1948 साली स्थापन झालेल्या एसटी महामंडळाने मागील 78 वर्षात अनेक चढ उतारांचा सामना करून प्रवाशांना अधिक सुलभ, गतिमान व आरामदायक सेवा दिली आहे। यामध्ये चालक, वाहक व कामगारांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आज प्रवासाकरिता अनेक खाजगी साधने उपलब्ध असली तरी ग्रामीण भाग, खेडे, दुर्गम, अतिदुर्गम भागापर्यंत एसटी बस सेवेला पसंती दिली जाते। विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सवलतीचा प्रवास मिळत असल्याने आज एसटीची लाल परी प्रवाशांची प्रथम पसंती बनली आहे। शहरे, गावखेडे, जिल्हे, तालुके एकमेकांशी जोडण्यात बससेवेचे फार मोठे महत्त्व असून यातून केवळ प्रवासी सेवा मिळत नाही तर सभ्यता, संस्कृती, धार्मिक परंपरा, लोकविकास व लोकजीवनाचे सुद्धा आदान प्रदान होत असते। आगामी काळातही एसटी सेवा अधिक सक्षम होण्याकरिता सुरक्षित प्रवासी सेवा व एसटी चालक, वाहक व कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला। दरम्यान मागील 1 वर्षात म्हणजेच एकूण 260 दिवस विना अपघात सुरक्षित सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वाहन चालकांचा रोख 1500 रुपये व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे विना अपघात 25 वर्षे सेवा देणारे राज्य परिवहन महामंडळ चालकांचा सपत्नीक सत्कार सुद्धा करण्यात आला। तसेच अमरावती ते संभाजीनगर या नवीन परिवर्तन बससेवेचा शुभारंभ सुद्धा करण्यात आला। तत्पूर्वी आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते परिवर्तन या बसचे पूजन करण्यात आले। गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे एसटी, अविरत प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याला अनुसरून कार्यरत असलेल्या एसटी महामंडळाच्या उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी आम्ही सर्वजण प्रवाशांना अखंडित व सुरक्षित प्रवासी सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत असा विश्वास व्यक्त करीत समस्त विभागीय आगार, युनिट, पदाधिकारी व सभासदांनी आपला निर्धार व्यक्त केला। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार संजय खोडके यांनी सांगितले की अमरावती मध्यवर्ती बसस्थानक व एसटी आगाराला सध्या घरघर लागली आहे। मागील काळात प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेतला असता अमरावती बसस्थानक व आगाराची पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे समोर आले। त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा केला असता अमरावती बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणी व विस्तारीकरणासाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर करून आणला आहे। त्यामुळे लवकरच अमरावती मध्यवर्ती बसस्थानक व आगाराचे रूपडे पालटणार असून प्रवासी सेवेबरोबरच एसटीच्या चालक, वाहक व कर्मचाऱ्यांना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल मोहोड तर प्रास्ताविक मोहित देशमुख यांनी केले। कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांचे शक्ती चव्हाण यांनी आभार मानले। कार्यक्रमाला अमरावती एसटी आगार व बसस्थानक येथील आगार प्रमुख, वाहतूक नियंत्रक, एसटी चालक, वाहक तसेच समस्त विभागीय आगार, युनिट पदाधिकारी व सभासद यासोबतच प्रवासी बांधव व भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।